जेने पृथ्वी तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळी कडीवर घेती. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोपराया आणि वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबराया, तुम्हा संत मायपांच्या चरणारविधी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग वैराग्याच्या उत्तुंग शिखरावरती विराजमान असणारे मराठी भाषिकांची अस्मिता आणि हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराया यांच्या गात्यातील सुंदर असा 5 चरणाचा काला या सदरातील अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. तुम्ही आम्ही सर्वजण 7 दिवस अमृत सेवन करत आहात आणि अमृत सेवन केल्यानंतर आज गणेश जयंती आणि काला असा दुय्यम योग तुमच्या आमच्या वाट्याला आलेला आहे. आणि तुमच्या आमच्या वाट्याला आल्यानंतर खऱ्या सुखाची प्राप्ती व्हावी याकरता तुम्ही आम्ही अखंड धडपडत असतो. आणि धडपडत असल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काला हा यावा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काला येत नसेल तरी या काल्याचा योग प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा. कारण हा काल्याचा योग, हा काल्याचा प्रसंग, हा काल्याचा प्रसाद कुणाच्याही वाट्याला मिळत नाही. तुमचं आमचं सोडून द्या. तुम्ही आम्ही कर्म भोगण्याकरता या भूतलावरती आलेलो आहोत. तुमचा आमचा प्रश्न सोडून द्या. पण ज्यांनी स्वर्गातील सगळे देव आहेत ते सगळे देव सुद्धा इच्छा करतात की बाबा ह्या मृत्यू लोकामध्ये आपण पण जावं आणि हा काल्याच्या प्रसादाचं सेवन करावं. पण त्या देवादिकांना सुद्धा हा काला प्राप्त नाही. तो काला तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला ह्या संतांनी घडवून दिलाय महाराज. म्हणून संतांचे तुमच्या आमच्यावरती अगणित उपकार आहेत. अगणित म्हणतोय मी बरं का. म्हणजे आई वडील सुद्धा आपल्यावरती एवढे उपकार करत नाहीत, एवढे उपकार आपल्यावरती या संतांचे आहेत महाराज. म्हणून ते स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात स्वर्गीचे अमर अमर इच्छिताति देवा, अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले देव सुद्धा ज्या काल्याची इच्छा करतात तो काला तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. जगद्गुरु तुकोबराया
या अभंगाच्या माध्यमातून 4 कोडी तुम्हा आम्हाला सांगतायत. कोडी कळतं ना? पूर्वीच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणत होते? हुमान हुमान म्हणत होते बघा. कळतं ना? तसं या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया 4 कोडी सांगतायत. कोड म्हणजे पूर्वीच्या लहान या जाणत्या बायका सांगतात बघा की बाबा एखादं हुमान सांगितलं की त्याचं उत्तर तुम्ही आम्ही सांगायचं. तसं कसं असतं बघा, गावभर हिंडते पण देवळात जायला घाबरते. काय हो? गावभर हिंडते पण देवळात जायला घाबरते. चप्पल. असं याला काय म्हणायचं? कोड. हुमान किंवा कुलूप. याला काय म्हणायचं? कुलूप म्हणायचं. मग ह्या अभंगात जगद्गुरु तुकोबरायांनी 4 कुलप सांगितल्यात. पण त्या 4 कुलपांच्या किल्ल्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याकडे ठेवल्यात. तुका म्हणे किल्ल्या दिल्या संतांच्या हातात. संतांच्या हातात त्या किल्ल्या देऊन ठेवल्यात महाराज. मग पहिलं जर कुलूप कोणतं असेल या अभंगातलं, तर अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, तो भगवान परमात्मा बालक होऊन गोकुळामध्ये यशोदेच्या घरात राहतो. म्हणजे जगाचा बाप यशोदेच्या घरामध्ये बालक होऊन राहतोय. बालक वेगळं, मूल वेगळं आणि जाणतं वेगळं. बरं का? म्हणजे प्रत्येक गोष्टीत फरक आहे. तसं जगाचा बाप बालक होऊन माझ्या यशोदेच्या घरामध्ये राहतोय. आणि यशोदेच्या घरामध्ये नुसतं राहत नाही, पण जे विश्वरूप दर्शन आहे, ब्रह्मांडाचं दर्शन आहे, ते स्वतःच्या आईला मात्र त्यांनी दाखवलं. बरं का? दाखवलं. कसं दाखवलं म्हणाल तर, एके दिवशी माझा भगवान परमात्म्यानं माती खाली. बरं का? माती. लहान मुलं माती खातात आणि माती खाल्यानंतर आई त्या मुलाला म्हणते, एखादा माणूस म्हणतो त्या आईला, ओ तुमच्या मुलानं माती खाली बघा. त्यावेळेला आई म्हणते, अहो बारकाय, त्याला काय कळत नाही, मोठं झाल्यानंतर कळेल. पण तो भगवान परमात्मा होता. पण तुमचं आमचं मूल माती खाल्लं की आम्ही काय म्हणतो? मुलाला काय कळत नाही, बारकाय अजून. पण जोपर्यंत त्या पोरग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत आई त्याला काय म्हणत असते? पोरग माझं बारकच आहे म्हणत असते. तसं कृष्ण भगवान परमात्म्यानं माती खाली आणि माती खाल्यानंतर यशोदे मातेनं लाकूड घेऊन आल्या. बरं का? यशोदे माता लाकूड घेऊन आल्या आणि विचारलं, का रे कृष्णा, माती खाल्लीस का? माती नाही खाल्ली मी. मग बलराम दादा काय सांगतोय? आई, बलराम दादा माझा सक्का भाऊ नाही. बलराम दादा माझा सक्का भाऊ नाही, सावत्र भाऊ आहे तो माझा. आणि सावत्र भाऊ असल्यामुळं तो माझ्यावर काही पण घेऊ शकतोय. पण आई, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? मी माती खाल्लेली नाही. त्यावेळेला भगवान परमात्म्यानं ज्या वेळेला तोंड उघडलं, त्यावेळेला त्या तोंडामध्ये यशोदे मातेला ब्रह्मांड दिसलं. तरी सुद्धा भगवान परमात्मा माती खालं हे मान्य करायला तयार नव्हता. त्यावेळेला सांगितलं, आई ग आई नाही खाल्ली म्या माती. आई ग आई नाही खाल्ली म्या माती. आई ग आई नाही खाली ना माती. आई ग आई नाही खाली ना माती. बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, ओ बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलितो, खोटे बोलितो बळीराम दादा. बळीराम दादा खोटे बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. नाही खाल्ली ना माती. नाही खाल्ली ना माती. आई ग आई नाही खाल्ली ना माती. आई ग आई नाही खाल्ली ना माती. आई ग आई नाही खाली ना माती. आई ग आई नाही खाली ना माती. आई ग आई नाही खाली ना माती. भगवंतानं सांगितलं, आई ग आई नाही खाली
माती बलराम दादा खोट बोलतो. म्हणजे महाराज भगवान परमात्म्याला सुद्धा मान्य केलं नाही मी माती खाल्या म्हणून. पण ज्या वेळेला तोंड उघडलं त्यावेळेला अखंड ब्रह्मांड भगवंताच्या पोटामध्ये दिसलं. म्हणजे अखंड ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो असा भगवान परमात्मा यशोदेच्या घरात राहतो कसा. पहिलं कोड बरं का. पहिलं कोड यशोदेच्या घरात राहतो कसा. आणि दुसरं कोड सांगितलं जेने पृथ्वी तृप्त केली. बोलू नका चौकदार मामा. जेने पृथ्वी तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. म्हणजे ह्या जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. ह्या जगातील सगळी माणसं जेवल्याशिवाय भगवान परमात्मा जेवत नाही. म्हणजे असा जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा यशोदेच्या हातानं भोजन खातो कसं हे दुसरं कोड आहे बरं का. म्हणजे जरी एखादी आपण विहीर खानाय घेतली, विहीर खानाय घेतल्यानंतर ती विहीर 20 फुटापर्यंत खाणत गेलो आणि 20 फुटापर्यंत खाणत गेल्यानंतर 20 फुटावरती एखादा दगड लागला आणि दगड लागल्यानंतर तो विहीर खणणारा काय करतो, एखादा भला मोठा घन घेतो आणि तो घन त्या दगडावरती मारतो आणि दगडावरती मारल्यानंतर त्या दगडाचे 2 भाग होतात आणि 2 भाग झाल्यानंतर त्या दगडाच्या मधून एखादा बेडूक टुन्न दिशी उडी मारतो आणि बाहेर निघून जातो. कधी आपण विचार केलाय 20 फूट विहीर खोदल्यानंतर हा दगड लागलाय आणि दगडाच्या मध्यभागी हा बेडूक बसलाय. मग ह्या बेडकाला जेवण तरी नेमकं कोण घालत असेल. पाषाणाचे पोटी बैसला दर्दून. पाषाणाचे पोटी बैसला दर्दून. पाषाणाच्या पोटी बैसला दर्दून. पाषाणाच्या पोटी बैसला दर्दून. पाषाणाचे पोटी बैसला दर्दून. पाषाणाचे पोटी बैसला दर्दून. पाषाणाच्या पोटी बैसला दर्दून. पाषाणाच्या पोटी बैसला दर्दून. तयामुखी घास कोण घाली. तयामुखी घास कोण घाली. कारण आठवीसी कृपाळू देवासी. कारण आठवीसी कृपाळू देवासी. कारण आठवीसी कृपाळू देवासी. तयामुखी घास कोण घाली. तयामुखी घास कोण घाली. कारण आठवीसी कृपाळू देवासी. कारण आठवीसी कृपाळू देवासी. कारण आठवीसी कृपाळू देवासी. पाषाणाचे पोटी बैसला दर्दून. मुखी घास कोण घाली. तयामुखी घास कोण घाली. पाषाणाच्या पोटी बैसला दर्दून. तयामुखी घास कोण घाली. तयामुखी कोण घाली. पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर. तयामुखी चारा कोण घाली. म्हणजे त्या पाषाणाच्या पोटामध्ये तो बेडूक बसलाय तरी सुद्धा तो बेडूक जिवंत आहे. ज्या अर्थी तो बेडूक जिवंत आहे त्या अर्थी ह्या जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. म्हणजे जेने पृथ्वी तृप्त केली
जेने पृथ्वी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. कसं काय दुसरं कोड. आणि तिसरं कोड सांगितलं विश्वव्यापक कमळापती. म्हणजे झाडाची पानं हलवण्याची सत्ता ज्याची आहे तो भगवान परमात्मा. झाडाची पानं हलवण्याची ज्याची सत्ता आहे तो भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याला गवळण आपल्या कडेवर घेते. कसं काय तिसरं कोड. आणि चौथं कोड सांगितलं तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे मात्र कोड मोठं आहे बरं का. ही सगळी कोड सुटतील पण हे कोड सुटणं अवघड आहे थोडं. कारण का माहितीये का मागच्या वर्षी पिक्चर आलेला बघा. पिक्चरचं नाव काय होतं बाळाचे बाप ब्रह्मचारी. बरं का. म्हणजे बाळाचे जर बाप असतील तर ब्रह्मचारी कसे आणि ब्रह्मचारी जर असतील तर बाळाचे बाप कसे. कोडच आहे की नाही सांगा. मग ह्या चार कोडी जगद्गुरु तुकोबराया ह्या अभंगातून सांगतायत महाराज. मग जसा वेळ मिळेल तसा आपण या चार कोड्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज गणेश जयंती सुद्धा आहे त्यामुळे गणपतीचं सुद्धा वर्णन झालं पाहिजे. तसं आता आपल्याकडे 15 मिनिटं उरल्यात. 15 मिनिटात आपल्याला हे सगळं विचार करायचा आहे बरं का. हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आपल्याला वाटत नव्हतं की बाबा गणेश नगर मध्ये इतका मोठा कार्यक्रम होईल. पण आले देवादीच्या मनात येते कोणाचे काही चालेना. आणि आज बघता बघता 7 दिवस सरले आणि 7व्या दिवशी आम्ही गणेश जयंतीच्या काल्याकरता इथं थांबलो महाराज. 7 दिवस आम्ही या प्रांगणामध्ये अनेक मोठमोठ्यांची कीर्तनं ऐकली. आज संध्याकाळी इथं आल्यानंतर आम्हाला गमणार नाही अजिबात. म्हणजे अंतकरणात जसा भाव असेल तर गमणार नाही बरं का. आणि भाव नसला तर मग काय येईल तो दिवस सारखाच आहे महाराज. पण अंतकरणामध्ये ज्याचा भाव आहे ज्या माता मावल्या माझ्या खरंच निष्ठेनं ह्या सप्त्याकरता आले त्यांना आज संध्याकाळी खरंच गमणार नाही. 4 वाजल्यानंतर अंतकरणामध्ये एक प्रश्न उद्भवेल की बाबा आता हरिपाठ चालू झाला असेल. 5:30 वाजले की वाटेल की बाबा आता प्रवचन चालू झालं असेल. 7 वाजले की वाटेल बाबा कीर्तनाची तयारी चालू असेल. आज कुणाचं कीर्तन आहे काय माहिती पण जाऊन जागा धरली पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी अंतकरणामध्ये जर यायच्या असतील तर निष्ठावंत भाव भक्तांचा अंतकरणामध्ये निष्ठा पाहिजे. आज ह्या गणपती बाप्पांची आम्ही आराधना करतोय पण या गणपती बाप्पांच्याकडून आराधना कशा करता करायची तर त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखं खूप आहे बरं का. घेण्यासारखं खूप आहे. नुसतं यावं देवाला पाया पडावे आणि जावं काय उपयोग नाही महाराज. पण त्या बाप्पांच्याकडे आल्यानंतर त्या बाप्पांच्याकडून आपल्याला घ्यायचं काय आहे हे आपण शिकलं पाहिजे. मला सांगा गणपती बाप्पाच्या आईचं नाव काय हो. काय नाव आईचं पार्वती. बापांचं नाव काय भगवान शंकर. भावाचं नाव काय कार्तिक कार्तिक स्वामी. ठीक आहे. बघा गणपती बाप्पाचं वाहन काय उंदीर. भगवान शंकराच्या गळ्यात काय आहे साप आहे. आणि कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे मोर आहे. मला सांगा आता संगती कशी लावायची कशी लावायची. मोर कुणाला खातोय हो मोर सापाला खातोय. साप कुणाला खातोय साप उंदराला खातोय. मग ही 3 वाहनं एकाच घरात एकाच खोलीत कशी राहत असतील. बरोबर आहे का नाही.
आमची 2 भावंड एका घरात राहतात काय, आणि ही सगळी एकामेकाच्या विरुद्ध आहेत, तरी सुद्धा एकाच घरात नांदतात का नाही. इथं आल्यानंतर हे घ्यायचंय, इथं आल्यानंतर हे घ्यायचंय, नुसतं पाया पडून जाऊन उपयोगाचं नाही. अरे मोर जर सापाला खात असेल तर साप आणि मोर एका घरात राहतोय कसं? साप जर उंदराला खात असेल तर उंदीर आणि साप एका घरात राहतोय कसं? हे याच्याकडून शिकायचं. ज्या वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितल्यानंतर कार्तिक स्वामी आपलं वाहन घेतलं आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला गेले. पण गणपती बाप्पानं काय केलं माहितीये काय? आपल्या आई वडिलांच्या भोवत्याने एक प्रदक्षिणा घातली आणि हितच माझी पृथ्वी प्रदक्षिणा घडली म्हणून सांगितलं. हे शिकायचं आहे आपण इथं. परवा कीर्तनकारानं सांगितलं घराचं नाव काय? मातृपितृ छाया. छाया घरात आणि मातृपितृ गोट्यात. म्हणजे हिता आल्यानंतर हा बदल काय? सप्त कशासाठी करायचं? एवढं लोकांच्याकडनं पैसे आणायचं, एवढ्या लोकांची जेवण घालायची, काय उपयोग महाराज? आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. सप्ताह किती वर्ष करताय? 50 वर्ष करताय. हरिपाठाला पकवाज वाजवाय कोण नाही. काय उपयोग सप्ताह करून? सप्ताह करताय किती वर्ष झाली? 50 वर्ष झाली. कीर्तनचं टायमिंग कितीच आहे? 7चं. चालू होतंय कितीला? 8:30ला. काय उपयोग? तुम्ही आम्ही पत्रिका ज्या वेळेला छापतोय आणि पत्रिका छापल्यानंतर त्या पत्रिका पहिल्यांदा देवळात नेऊन ठेवतोय, बरोबर आहे? म्हणजे पहिलं आमंत्रण कुणाला असतंय? देवाला आमंत्रण असतंय पहिलं. मग देवाला माहिती असतंय प्रवचनचं टायमिंग 5:30चं आहे, कीर्तनाचं टायमिंग 7चं आहे. मग 7चं टायमिंग जर देवाला आपण सांगितलं असलं तर ते आपल्या इचलकरंजीतलं सगळं देव 7 वाजता येऊन कुठं बसणार? आणि जर तुमचं आमचं कीर्तन 8, 8:30ला चालू होत असेल तर देवाला ताटकळत ठेवण्या इतकं आपले ऐपत आहे का? नाही महाराज. मग या गणपती बाप्पांच्याकडे आल्यानंतर ह्याची आराधना केल्यानंतर तुम्ही आम्ही काहीतरी अंतकरणामध्ये घेतलं पाहिजे. केवळ आणि केवळ सुखाची अपेक्षा करून इथं येऊन चालणार नाही. कारण का? ह्या संसारामध्ये कितीही सुख शोधण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न जरी केला तरी या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट तुम्हाला आम्हाला शोधून सापडायची नाही. पण 7 दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला एवढं सुख मिळालंय, एवढं सुख मिळालंय, या सुखावरती तुम्ही आम्ही पुढच्या संपत्यापर्यंत सुखी राहू शकतो. ही परमार्थाची ताकद आहे बरं का. ही कसली ताकद आहे? परमार्थाची ताकद आहे. केवळ आणि केवळ सुखाकरताच तुम्ही आम्ही इथे येतोय. भगवंताकडे आल्यानंतर मागणीची तर यादी घेऊनच येतोय आम्ही, देवाकडे मागायची तर यादी घेऊनच येतोय. पण अंतकरणात एक इच्छा असते की बाबा देवानं माझा संसार सुखाचा करावा. गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, एकट्याची 2 गाढवं होती बरं का. एकट्याकडे 2 गाढवं होती आणि 2 गाढवं असल्यानंतर त्याची परिस्थिती बिकट झाली. परिस्थिती बिकट झाल्यानंतर त्यानं ठरवलं आता दोन्ही गाढवं विकून टाकायची. दोन्ही गाढवं काय करायची? विकून टाकायची. विकून टाकायची म्हटल्यानंतर दोन्ही गाढवं घेऊन तो बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये गेला पण एकाच माणसानं 2 गाढवं घेतली नाहीत. 2 गाढवासाठी 2 गिराईक लागली. एक गाढव धोब्यानं घेतलं आणि एक गाढव कोलाट्यानं म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्याने घेतलं. असं दोन्हीकडे 2 गाढवं गेली. यानं पैसे घेतले आणि हो घरी आला. घरी आला आणि घरी आल्यानंतर काय गंमत झाली माहिती काय? त्या धोब्याचं गाढव होतं का नाही, धोब्याचं गाढव त्याला काम कमी होतं आणि खाणं जास्त होतं. काम कमी होतं आणि खाणं जास्त होतं. त्यामुळे ते असं गुटगुटीत झालं बरं का. अगदी गुटगुटीत झालं. आणि ते कोलाट्याचं डोंबाऱ्याचं गाढव, अहो ते काय रोज एका शहरात ते डोंबारी जायचं, गावच्या बरोबर मध्यभागी तो खेळ लावायचं, मध्यभागी खेळ लावायचं. त्यामुळे त्या गाढवाला चरायला इकडे तिकडे जायला मिळत नव्हतं. त्याच्यामुळे ते गाढव माझ्याकडे वाळलं बरं का. वाळलं ते गाढव. म्हणजे बघा, धोब्याच्या गाढवाला काम कमी आणि खाणं जास्त, ते सुधारलं. आणि या डोंबाऱ्याच्या गाढवाला काम जादा आणि खाणं कमी, ते असं वाळलं. महाराज एक दिवशी गंमत झाली आणि जिथं ते धोब्याचं गाढव होतं त्याच गावामध्ये त्या डोंबाऱ्यानं खेळ लावला. आणि खेळ लावल्यानंतर त्यानं काय केलं, दोन्ही बाजूला 2 काट्या रोवल्या, त्याच्यावरती तार बांधली. तार बांधल्याने ते त्याच्यात घुमकं होतं, घुमकं वाजवायला लागला. तो घुमकं वाजवायला लागला, अख्खं गाव गोळा झालं बरं का. घुमकं वाजवायला लागला, अख्खं गाव गोळा झालं.
आणि गाव गोळा झाल्यानंतर तिथं ते धोब्याचं गाढव फिरत 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 आलं आणि त्या धोब्याच्या गाढवानं त्या डोंबाऱ्याच्या गाढवाला बघितलं. दोघं भाऊ भाऊ होते. त्यानं त्या गाढवाला ओळखलं. तिकडे गेला, जय हरी म्हटला. कुठं आहेस? किती दिवसानंतर भेट झाली म्हटला. अरे पण तुझी परिस्थिती काय? कोण बोलतय हे? गाढव. कुणाचं? हा, धोब्याचं गाढव बोलतय. अरे तुझी काय परिस्थिती झाली? अरे मराठ टेकलायस म्हटला. वाळून खड झालायस, मराठ टेकलायस, काय भानगड? ते म्हणाल, काय नाही दादा, माझी गंमत अशी आहे, मी या डोंबाऱ्याकडे मला विकलं गेलंय, पण गंमत काय झाल्या माहिती काय? काम जादा आहे आणि खायला कमी आहे, त्याच्यामुळे माझी परिस्थिती हे झाली. पण तुझी तब्येत चांगली झाली की गुबगुबीत झालायस की काय भानगड? काय नाही म्हटला, मी धोब्याकडे मला विकलंय, त्याच्याकडे म्हटला खायला भरपूर आहे, काम कमी आहे म्हटला. बर, तू शेवटी माझा भाऊच आहेस, तुझी दया मला येणार नाही तर कुणाला येणार? एक काम कर म्हणायला लागला. एक महिनाभर मी तुझ्या मालकाकडे जातो आणि तू माझ्या मालकाकडे जा म्हणला. काय म्हटला? मी महिनाभर तुझ्या मालकाकडे जातो, तू माझ्या मालकाकडे जा म्हणायला लागला. म्हटला, दादा गेलो असतो रे, पण मला काय जमणार नाही म्हटलं तुझ्या मालकाकडे जायला. अरे का? जा की म्हटला. अरे खायला भरपूर मिळतंय, सकाळी तू धोबी माझ्या अंगावरती कपडे घालतोय, कपडे लादतोय, नदीवरती नेतोय, नदीवरती गेल्यानंतर ती कपडे काढून घेतोय आणि ती कपडे धुवून वाळपर्यंत मला निवांत खायला मिळतंय. तसंच तू खा, 15 दिवसात, महिन्यात तू तुझा गुबगुबीत होशील. त्यावेळेला ते म्हणाल, दादा मला जमणार नाही रे. धोब्याचं गाढव म्हणायला लागलं, का जमत नाही तेवढं सांग म्हणायला लागलं. तुला का जमत नाही तेवढं सांग म्हणाला. काय नाही म्हटला, हे डोंबारी रोज एका शहरामध्ये जाते, खेळ लावते, दोन्हीकडे 2 काट्या लावते, तार लावते आणि तारावर त्याची चंद्री नावाची पोरगी खेळ करत असत्या. मी खाली घुमकं होते, डोंबारी खाली घुमकं वाजवत असते. अख्खं गाव गोळा होते कार्यक्रम बघायला, गोळा होते. आणि त्यावेळेला ते चंद्रीचा बाबा, ते डोंबारी आपल्या चंद्री नावाच्या पोरगीला सांगत असते, चंद्री खेळ चालू झालाय, अख्खं गाव खेळ बघायला आलंय, या तारावरनं जर पडलीस तर तुझं लगीन ह्याच्या गाढवाबरोबर लावून देईन. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, 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 हिंडता दिशा शिना पावला, हिंडता दिशा शिना पावला, हिंडता दिशा चिन पावला, हिंडता दिशा चिन पावला, माया वेतीला जीव माझा, माया वेतीला जीव माझा, माया वेतीला जीव माझा, माया वेतीला जीव माझा, माझे स्वहिताने नाती कोणी, 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 माझे स्वहिताने नाती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणजे ते गाढव या आशेपोटी तिथं राहते की एक ना एक दिवस ही चंद्री
तारेवरनं खाली पडणार आणि माझं लग्न या चंद्रीबरोबर होणार. ह्याच आशेवरती तुम्ही आम्ही जगा लागलोय, ह्याच आशेपोटी तुम्ही आम्ही जगा लागलोय महाराज. पण महाराज ह्या आशेपोटी जरी जगत असलो तरी सगळ्या संतांनी सांगितलंय की बाबा तुम्हाला जर सुख हवं असेल तर या प्रांगणात यावं लागेल, कीर्तनाला यावं लागेल, भजनाला यावं लागेल, कुठंतरी मंदिरात यावं लागेल आणि तिथं आल्यानंतर खऱ्या सुखाची तुम्हाला आम्हाला काय होईल, प्राप्ती होईल म्हणून सांगितलं. मग महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा अखंड ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांड केवढं मोठं असेल बघा, एवढं मोठं ब्रह्मांड आहे. मग एवढं मोठं ब्रह्मांड असेल तर नेमका भगवान परमात्मा किती मोठा असावा. बळीच्या अंगणात ज्या वेळेला भगवान परमात्मा उभा राहिला, बळीच्या अंगणात ज्या वेळेला भगवान परमात्मा उभा राहिला त्यावेळेला बळीला विचारलं, बळी माग, तुला जे काय मागायचं आहे ते माग म्हणून सांगितलं. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं त्यावेळेला भगवंतानं मागणी केली बळीकडं मागणी केली की मला 3 पावलं जमीन पाहिजे म्हणून सांगितलं. काय सांगितलं, मला 3 पावलं जमीन पाहिजे म्हणून सांगितलं. त्यावेळेला बळीनं संकल्प सोडला आणि सांगितलं दिली म्हणून सांगितलं. 3 पावलं जमीन दिली म्हणून सांगितलं. दिली म्हटल्यानंतर पहिला पाऊल भगवान परमात्म्याने ठेवला, ही सगळी पृथ्वी व्यापली. बरं का, पृथ्वी व्यापली. भगवान परमात्म्यानं दुसरा पाऊल ठेवला, आकाश व्यापलं. भगवंतानं बळीला विचारलं, बळी तिसरा पाऊल कुठं ठेवू. त्यावेळेला तिसरा पाऊल कुठं ठेवू म्हटल्यानंतर बळीनं आपल्या मस्तकावरती ठेवायला सांगितला. म्हणजे एवढा जगापेक्षा व्यापक असणारा भगवान परमात्मा आज रोजी राहतोय कुठं राहतोय भगवान परमात्मा. अरे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टि रहा, तेने संपुष्टि राहावी, तेने संपुष्टि राहावी. एवढा प्रभू भावी तेने संपुष्टि राहावी, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि राहावे. एवढा प्रभु भावे तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे. एवढा प्रभु भावे तेने संपुष्टि राहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे. मग एवढा जगापेक्षा व्यापक असणारा भगवान परमात्मा यशोदेच्या घरात राहिला. पण यशोदेच्या जरी घरात राहत असला तरी यशोदेच्या उदरातून त्यानं जन्म घेतला का नाही महाराज. यशोदेच्या उदरातून त्यानं जन्म घेतला नाही का. पाठीमागचा जर इतिहास बघितला तर तुमच्या आमच्या लक्षात येईल की बाबा देवकीला शब्द दिलेला होता भगवान परमात्म्याने शब्द दिलेला होता, तुझ्या पोटाला भगवान परमात्मा येईल, पण त्या भगवान परमात्म्याला वाढवण्याचं सुख तुला मिळणार नाही म्हणून सांगितलं. बघा, भगवान परमात्म्याचा जन्म कारागृहात झाला. भगवान परमात्मा जर कारागृहात जन्माला माय बाप आणि कारागृहात जन्म झाल्यानंतर सुद्धा भगवान परमात्म्याला जन्माला आल्यानंतर सांगावं मज नाही. नंदाच्या घराला, 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 नंदाच्या घराला. मजे
मदनेई गोकुळाला माया मदनेई गोकुळाला मदनेई गोकुळाला मदनेई गोकुळाला माया उपजली तेथे देवी मादानी येथे माया उपजली तेथे देई माता आणि तेथे नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. वसुदेवानं टोपलीमध्ये भगवान परमात्म्याला घ्यावं आणि भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये सोडावं. गोकुळामधली मायेला आपल्या बरोबर घ्यावं आणि परत यावं महाराज. पण भगवान परमात्म्याला ज्यावेळेला गोकुळामध्ये सोडलं त्यावेळेला भगवान परमात्म्याला मारण्यासाठी जर पहिलं कोण आला असेल तर पहिली आली पुतना मावशी आली. बरं का, पुतना मावशी आली आणि पुतना मावशी आल्यानंतर भगवान परमात्म्याला मारण्याचा प्रयत्न केला. भगवान न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. म्हणजे भगवान परमात्म्याला सगळं न सांगता कळतं. बरं का, सगळं न सांगता कळतं. लोक रस्त्याने जात असताना आम्ही बघतोय तिथपर्यंत माणूस बिडी वडत येतो आणि तिथपर्यंत बिडी वडत आल्यानंतर मंदिराच्या दारात आल्यानंतर ती बिडी पाठीमागे घेतो आणि भगवंताला पाया पडतो. अरे भगवंताला कळत नसेल तुझी बिडी पाठीमागे आहे ते? मला सगळं कळतं बरं का, भगवंताला सगळं भगवंताला कळतं. महाराज ती पुतना मावशी मारायला आली, कळालं स्तनामध्ये विष भरून आली. स्तनामध्ये विष भरून आल्यानंतर भगवंतानं डोळे झापले. डोळे झापण्याचं जर कारण कोणतं असेल तर पहिलं कारण कोणतं आहे माहितीये का? विष प्राशन केल्यानंतर ते पचवण्याची क्षमता कुणाकडे आहे माहितीये काय? भगवान शिवाकडे आहे, भगवान शंकराकडे आहे. म्हणून भगवान शंकराची आराधना करण्याकरता डोळे झापले आणि सांगितलं आता मी विष प्राशन करतोय, शंकरा इथं यायचं आणि हे विष पचवण्याची ताकद मला द्यायची म्हणून सांगितलं. म्हणजे तरी सुद्धा ते विष प्राशन केल्यानंतर ज्या वेळेला पुतना मावशी ह्या पृथ्वीवरती पडली आणि पृथ्वीवरती पडल्यानंतर भगवान परमात्म्याकडून तिचा वध जरी झाला असला तरी तिला सुद्धा काय मिळालं? मोक्ष मिळाला. भगवंताला मारायसाठी गेली पण भगवंताला तिला काय मिळाला? मोक्ष मिळाला. महाराज रावणानं भगवंताची सीता पळवून नेली तरी सुद्धा रावणाला काय मिळालं? मोक्ष मिळाला. म्हणून एक काम करायचं, एक तर गणपतीची भक्ती पूर्णपणे करायची, नाहीतर या गणपतीच्या एकतर विरोधात जायचं. बरं का, एकतर केली तर दोस्ती करायची, नाहीतर केली तर काय करायची? दोस्ती केली तरी सुद्धा मोक्ष आहे आणि दुश्मनी केली तरी सुद्धा मोक्ष आहे बा. म्हणून महाराज त्या पुतना मावशीला सुद्धा काय मिळाला? मोक्ष मिळाला. मग त्यावेळेला तिथं भगवान परमात्मा गेल्यानंतर यशोदेमध्ये गेल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला, गोकुळामध्ये सुख निर्माण झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. त्या गोकुळातल्या सुखाला अंत पार राहिला नाही महाराज, अंत पार राहिला नाही. आणि ज्या वेळेला तो भगवान परमात्मा रांगायला लागला त्यावेळेला मात्र माझ्या यशोदे मातेला आनंद झाला. बघा महाराज, आईला कधी आनंद होतो? ज्या वेळेला आपलं लेकरू एखादं पाऊल टाकतं त्यावेळेला मात्र काय होतं? त्या आईला काय होतं? आनंद होतो. आणि त्यावेळेला माझा भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा लल्ला ज्या वेळेला रांगायला लागला त्यावेळेला मात्र यशोदेला वाटलं तळवे तळ हात टेकीत, 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 डाव्या गुडघ्याने रांगत,
डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथा तोना देखिला सादरी रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सये रंगनी रंगनाथा तोना देखिला सादरी रंग रंगणी नाथ तो म्या देखिला सये गवळण दसवंशी पैसांगे गवळण दसवंशी पैसांगे गवळण दसवंशी पैसांगे गवळण दसवंती 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 पैसांगे सांगे भगवान परमात्मा रांगायला लागला. आईला आनंद झाला. भगवान परमात्मा रांगतोय, अंगणामध्ये खेळतोय. अंगणामध्ये खेळत असताना शेजा बाजारच्या गवळणी सगळ्या यशोदे मातेकडे यायच्या. यशोदे मातेकडे यायच्या आणि विचारायच्या, तुमच्या बाळाला मी कडेवर घेऊ का? यशोदा माता म्हणायच्या, अजिबात हात लावू नका म्हणायच्या. काय? अजून भगवान परमात्म्यानं आपलं गुण दाखवलेलं नव्हतं. माझ्या मुलाला हात लावू नका बरं का म्हणायच्या. अजिबात हात लावू नका. हात लावू नका म्हणल्यानंतर त्या गवळणी नाराज व्हायच्या आणि निघून जायच्या. नाराज व्हायच्या, निघून जायच्या. पण ज्यावेळेला भगवान परमात्मा थोडं थोडं मोठं व्हायला लागला आणि भगवान परमात्म्याच्या खोड्या ज्या वेळेला यशोदे मातेला कळा लागल्या, त्यावेळेला यशोदे माता काय करायची, स्वतःहून त्या गवळणीशी बोलवायची आणि म्हणायची, थोडं माझ्या बाळाला घेऊन जाता का? थोडं कृष्णाला घेऊन जाता का? का? आता कळालं की बाबा भगवंताच्या खोडी खूप आहेत, भगवान परमात्मा खूप त्रास देतोय, म्हणून त्यावेळेला घेऊन जायला लावायच्या. कारण का, दिवसभर बाळ गेल्यानंतर मला घरामध्ये काम करता येईल. पण बाळ पण एवढं खोडीकर होतं, ते दिवसभर रडायचं. आणि ज्या वेळेला त्या राधा, त्या गवळणी ह्याच्याकडे यायच्या आणि याला कडेवरती घ्यायच्या, त्यावेळेला मात्र हसत सुटायचं. ते एके दिवशी तर दिवसभर रडाय चालू केलं. दिवसभर रडाय चालू केलं. दिवसभर एकही गवळण, एकही राधा घराकडे आली नाही. काय काय उपाय करून बघितलं, सगळं औषधं केली, डॉक्टर केले, सगळं काय केलं. पोटात दुखत असेल का, काय होत असेल माझ्या कृष्णाला, का रडतोय कृष्ण, पण कशाचाच उपयोग झाला नाही. पण ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला राधा घरामध्ये आली, राधानं यावं आणि कृष्णाला घ्यावं आणि आपल्या कडेवरती घ्यावं, आणि कडेवरती घेतल्यानंतर भगवान परमात्मा हसाय चालू करायचा, हसाय चालू करावं. आणि मग यशोदेनं प्रश्न करावा, विचारावा, अरे दिवसभर रडत होतास पण तिच्याकडे गेल्यानंतर हसायला लागलास, अशी काय जादू केली तिनं? म्हणजे भगवान परमात्म्याला जे काय हवं असतं तिथं गेल्यानंतर त्याला तुझं सुख वाटतं. म्हणजे महाराज, आम्ही बाप्पांच्या दरबारामध्ये येतो, पण भक्ती पण करत असताना आम्ही आपल्याला पाहिजे तशी भक्ती करतो, पण देवाला आवडणारी भक्ती आपण करत नाही महाराज. म्हणून अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदागरी. मला मधली चाल ठाणेकर महाराज. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे
नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदागरी हरिहा केवडे नवल केवडे केवडे अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा हरिहा बालक नंदागरी नवल केवडे केवडे नवल केवडे 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 नवल केवडे केवडे अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदागरी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे न गए कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानो माझे गोडे नकळे कानो माझे गोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे कुमाटो बार खुमाए एठो 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 बार खुमाए तो बार कुमाए 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 कुंडली कवल विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रघुमाई 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 जय देव विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा जय देव विठोबा रघुमाई विठोबा जय देव विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रघुमाई कवरदारी विठ्ठल पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. भगवान परमात्मा यशोदेच्या घरामध्ये राहायला लागला आणि शांतता राखा मोठा मोठा होत असताना भगवान परमात्म्यानं अनेक खोड्या केल्या आणि अनेक खोड्या करता करता बोलू नका, शांत बसा. अख्खं गाव यशोदे मातेकडे तक्रार घेऊन यायचं. अख्खं गाव यशोदे मातेकडे तक्रार घेऊन यायचं. रोज एक काहीतरी खोडी करायचा आणि यशोदे मातेच्या कानावरती यायचं. यशोदे माता कंटाळली. रोज माझ्या पोराच्या तुम्ही खोड्या सांगताय, मला रोज खोड्या सांगताय, पण माझा भगवान माझा कृष्ण खोड्या करतोय याचा काय ठोस पुरावा आहे का तुमच्याकडं? ठोस पुरावा आहे काय म्हणून विचारावं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा
मग दिवस जात असताना यशोदे मातेने सांगावं की बाबा एखादा तरी पुरावा मला द्या, मग मला पटेल की माझा कृष्ण घोड्या करतोय म्हणून. त्या राधेंचं, त्या गवळणींचं एवढं भगवान परमात्म्यावर प्रेम होतं, एवढं भगवान परमात्म्यावर प्रेम होतं. कधीतरी एखादी राधा उठायची आणि घराच्या दारामध्ये रांगोळी काढायची आणि रांगोळी काढल्यानंतर भगवान परमात्म्याचं चित्र काढायची. त्या रांगोळीमध्ये भगवान परमात्म्याचं चित्र काढायची आणि चित्र काढून झाल्यानंतर त्या रांगोळीला, त्या भगवान परमात्म्याच्या रांगोळीला पाय मात्र कधीच काढत नव्हती. कुणीतरी यावं, विचारावं, एवढं सुंदर भगवान परमात्म्याची रांगोळी काढल्या, पण या भगवान परमात्म्याच्या रांगोळीला पाय का काढले नाहीत? त्यावेळेला ती राधा गोड सांगायची की बाबा जर या मी रांगोळीला पाय काढले तर माझा भगवान परमात्मा माझ्यापासून दूर जाईल, म्हणून याच्याकरता मी या भगवान परमात्म्याच्या रांगोळीला पाय काढत नाही म्हणून सांगायची. म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचा एवढा मोठा भाव होता की एखादी गवळण दही दूध विकण्याकरता बाजारामध्ये जायची, पण दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या असं मुखातून न येता कृष्ण घ्या म्हणायची. म्हणजे भगवान परमात्म्याविषयीच अंतःकरणातलं प्रेम ह्या राधांच्या आणि ह्या गवळणींच्या अंतःकरणामध्ये किती होतं तुमच्या आमच्या लक्षात येईल की बाबा जर यांचं प्रेम जर भगवंतांच्यावर एवढं असेल तर त्या भगवान परमात्म्यानं दिवसभर रडावं आणि संध्याकाळी त्या गवळणींच्याकडे गेल्यावर, राधाच्याकडे गेल्यावर नंतर हसावं. का असू नये महाराज, का असू नये? भगवान परमात्मा एखादी गवळण यायची, एखादी राधा यायची, त्याला कडेवर घ्यायची, घरामध्ये घेऊन जायची आणि घरामध्ये घेऊन गेल्यानंतर घराची कडी घालायची आणि भगवान परमात्म्यावर गप्पा मारत बसायची. एके दिवशी त्या गवळणीचा नवराही बाजारला गेला आणि सासूही बाहेर गेली आणि बाहेर गेल्यानंतर भगवान परमात्म्याने विचार केला आता थोडी गंमत करावी, आणि गंमत करावी म्हटल्यानंतर भगवान परमात्म्यानं काय केलं माहितीये काय? भगवान परमात्मा जवळजवळ 8-9 वर्षाचा भगवान परमात्मा झाला. राधा गप्पा मारत बसली आणि गप्पा मारत बसल्यानंतर त्या राधेचा नवरा बाहेरून यावा आणि दरवाजाला थाप मारावी एवढं भगवंताचं रूप पाहावं आणि विचार करावा, अरे भगवंता आता ह्या तुझ्या रूपाला, तुझ्या रूपामध्ये ज्या रूपामध्ये तू आहेस त्या रूपामध्ये जर माझ्या नवऱ्यानं बघितलं तर मात्र खूप गोंधळ होईल. तुझं जे पहिलं रूप होतं तसंच रूप ठेव म्हणायला लागला. पण राधेची गंमत करावी म्हणून भगवंत परमात्म्यानं आपलं रूप बदललं नाही. पण शेवटी भगवान परमात्मा पुन्हा त्या रूपात जावा, दरवाजा उघडावा आणि राधेच्या नवऱ्यानं राधेला विचारावं इतका वेळ दरवाजा उघडण्याकरता कशाला लागला? बाळ थोडं रडत होतं त्याच्याकरता एवढा वेळ झाला म्हणून सांगावं. म्हणजे भगवंताच्या वरती एवढं प्रेम राधेनं केलं. म्हणून तुमच्या आमच्या संप्रदायामध्ये जो विटेवरती भगवान परमात्मा बसलेला आहे तो भगवान परमात्मा पुंडलिका करता तिथं आलेला आहे. म्हणून पुंडलिकानं भगवंताकडं वरदान मागितलं, देवा तुझ्याकडं जो बी माणूस येईल आल्यानंतर तुझ्या नावाच्या पहिला माझं नाव यावं, हा वर मागितला. म्हणून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तसं राधे बरोबर भगवंताचं नातं एवढं घनिष्ठ होतं की बाबा भजन करताना तुम्ही आम्ही म्हणतो कृष्ण राधा म्हणत नाही, राधा कृष्ण म्हणतो. का? भगवंताच्या बरोबरचं नातं तसं होतं त्यांचं. कारण का राधा या शब्दाचा बोलू नका उलट वाचलं
तर आपल्याला धारा हा शब्द येतो. म्हणजे अंतकरणामध्ये खूप प्रेम होतं भगवंताच्या वरती. मग भगवान परमात्म्याने विचार केला, आता मला नुसतं राधेबरोबर राहून चालणार नाही, मला इथं कुणाबरोबर तरी मैत्री करावी लागेल, मैत्री करावी लागेल. मग सुदामाला गोळा करावं, पेंद्याला गोळा करावं, त्यांच्याबरोबर मैत्री करावी, घनिष्ठ मैत्री करावी आणि त्यांच्याबरोबर खेळण्याकरता बाहेर जावं. पण त्यांच्याबरोबर खेळण्याकरता बाहेर गेल्यानंतर त्यांच्या सुद्धा प्रेमामध्ये भगवंताने एवढं गुरफटावं की बाबा रोज सांगावं, प्रत्येकानं घराकडे येते वेळी काहीतरी शिदोरी घेऊन यावी म्हणून सांगावं. पण त्याच्यातला एखादा घराची परिस्थिती गरीब असावी, घरामध्ये काही नसावं, अंतकरणामध्ये इच्छा व्हावी, काहीतरी न्यावं, घरात बघावं पण काहीच नसावं. एके दिवशी पेंद्याची इच्छा झाली की बाबा भगवान परमात्म्यात मी रोजच खातोय, पण भगवान परमात्म्याला मी काहीतरी द्यावं असं वाटलं. भगवान पेंद्याला काहीतरी द्यावं असं वाटलं. सकाळ झाली आणि सगळे सवंगडी शिदोऱ्या घेऊन आले. पेंद्या घराकडे गेला. आईला विचारू लागला, आई मला भगवंताला देण्याकरता काहीतरी द्या म्हणून सांगितलं, आईनं सांगितलं इथं काहीच नाही, फक्त अर्धा तांब्यात ताक आहे, पण ते तुझ्याकरता मी ठेवलंय, तुला मी डब्यात कितलीत कुठेही घालून देणार नाही, फक्त तुला हवं असेल तर ते ताक दही तू इथंच प्यावं लागेल म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणायला लागला. आणि ते पेंद्यानं ताक पिलं, पण घशाला कुलूप लावलं आणि ते ताक घशाच्या वरती साठवून ठेवलं. ऐकायला थोडं खूप कनिष्ठ वाटतं, पण त्या पेंद्याचं, त्या सवंगण्याचं भगवंताच्या वरचीच प्रेम यातून सिद्ध होतं बरं का. घशामध्ये ताक साठवावं आणि भगवान परमात्म्याच्या जवळ जावं आणि भगवान परमात्म्याला हातानं खुणवावं, देवा थोडा तुमचा जबडा उघडा म्हणून सांगावं, भगवंतानं जबडा उघडावा आणि ते तोंडातलं ताकाची उलटी भगवान परमात्म्याच्या तोंडामध्ये करावी. म्हणजे भगवंतावरती किती प्रेम करावं हे गोकुळातल्या कथेवरून तुमच्या आमच्या लक्षात येतं. भगवान परमात्म्यावरती किती प्रेम करावं हे गोकुळातल्या सवंगण्याच्या प्रेमावरून तुमच्या आमच्या लक्षात येतं. म्हणून काल्याच्या प्रसंगाला चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळी. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्या लीलेंचं वर्णन ह्या काल्याच्या प्रसंगामध्ये असावं. भगवंतानं अनेक खोड्या केल्या, अनेक युक्ती केल्या आणि युक्तीच्या आधारावरती ह्या सवंगड्यांचा मोह आपल्यावरती दाडून घेतला आणि ज्या कर्माकरता आलेलो आहोत ते कर्म करत असताना भगवंतावरती सुद्धा प्रेम करावं हे गोकुळातल्या सवंगड्या करून तुम्हाला आम्हाला कळतं की बाबा भगवंतावरती आपण किती प्रेम करावं. एके दिवशी भगवंताचं पोट दुखावं आणि पोट दुखल्यानंतर कुणीतरी सांगावं की बाबा ह्या राधेंच्या पायाची धूळ थोडी पाण्यामध्ये घालावी आणि पाण्यामध्ये घाला आणि ते पाणी भगवंताला प्याय द्या, म्हणजे भगवंताचं पोट दुखायचं थांबेल. एखादी राधा तयार होणार नाही, एखादी राधा तयार झाली नाही. अरे माझ्या पायाची धूळ आणि भगवंताला द्यावी. पण ज्यावेळेला भगवंताची कळकळ बघितली, भगवंताच्या पोटातलं दुखणं बघितलं, त्यावेळेला राधेने मागचा पुढचा अजिबात विचार केला नाही. पायाची धूळ काढली आणि पाण्यामध्ये घातली आणि ती भगवंताला प्याय द्यावी आणि भगवंताचं पोट दुखणं थांबावं. म्हणजे भगवंताचं आणि राधेचं प्रेम जिव्हाळा याच्यातून तुमच्या आमच्या लक्षात येतो. 12:30 वाजलेत. आता सर्वांनी भजन करून फुलं टाकायची आहेत. फुलं कोणीही टाकू नका, ती गमेलं तुमच्या जवळ येईल, त्याच्यामध्ये फुलं टाका. ती फुलं भगवंताला अर्पण केली जाते. हात जोडा सर्वांनी हात जोडा आणि अभंग पाठीमागं सर्वांनी म्हणायचंय बरं का. अभंग
नमिला गणपती माऊली सारजा नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सका गुरुराया तुझं ऐसा नाही सखा कृपा करुणी रंका धरी हाती कृपा करी रंका हाती धरी गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तोची कृपा सिंधू पांडुरंगा ओची कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती कुंडली गवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे वळवू नका पकवान. मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बोला, बोला. मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 श्री गजानन मोरया 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 मयुरेश्वरा मोरया 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 मयुरेश्वरा मोरया 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 चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया 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 विघ्नेश्वरा मोरया 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 विघ्नेश्वरा मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 वरदविनायक मोरया 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 वरदविनायक मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया
बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे त्या राधेंचा ते प्रेम, राधेंची तीन भक्ती त्या भगवान कृष्णावर होती. म्हणून अनंत ब्रह्मांड जरी उतरत असली तरी तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये यशोदेच्या घरामध्ये राहायचा. का तर त्या गोपाळांचं प्रेम, राधेचं प्रेम त्याला आत्मसात करायचं होतं. म्हणजे जर एवढं ब्रह्मांड जरी उतरत असलं तरी भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहण्याचं जर कारण कोणतं असेल तर या सगळ्यांच्या अंतकरणातला भाव आहे महाराज. अंतकरणातला भाव आहे महाराज. म्हणून जेणे ही पृथ्वी तृप्त केली त्याच भगवान परमात्म्याला यशोदा अगदी लाडानं जेवण भरवायची. का म्हणजे या जगाचं भरण पोषण करण्याची, या जगाचं भरण पोषण करण्याची ताकद ज्या भगवान परमात्म्यामध्ये आहे त्या भगवान परमात्म्याला भोजन घालण्याचं काम यशोदा माता करायची. आणि भोजन घातल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला घरामध्ये एवढं दही दूध असताना सुद्धा, तूप लोणी असताना सुद्धा ते जेवण भगवंताला गोड लागायचं नाही. तो भगवान परमात्मा ज्या वेळेला गायी घेऊन चारायला जायचा, चारायला जात असताना प्रत्येकाची शिदोरी एकत्र करायचा आणि सगळ्या शिदोऱ्यांचा काला भगवान परमात्मा करायचा. आणि काला केल्यानंतर भगवान परमात्मा सांगायचा की अरे सवंगड्यानो, हा जो मी काला केलेला आहे ह्या काल्याचा अधिकार कुणाकुणाला आहे तर या काल्याचा अधिकार ह्या पृथ्वी रामकृष्ण हरी. हा पृथ्वी लोकांमध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांनाच फक्त या काल्याचा अधिकार आहे. म्हणून ह्या काल्याचा प्रसाद घेतल्यानंतर जो हात खरकट आहे तो खरकटा हात सुद्धा भगवंतानं यमुनेच्या डोहामध्ये धुवू दिला नाही महाराज. का? भगवान परमात्मा कोणत्या रूपातील सांगता येत नाही. तो भगवान परमात्मा काय करेल? माशाच्या रूपातील आणि तुमच्या हाताचं खरकट जर त्या यमुनाच्या डोहामध्ये पडलं तर ते खरकट खाईल आणि त्याला सुद्धा तो काल्याचा प्रसादाचा आनंद मिळेल. त्यांना सुद्धा भगवंतानं काल्याच्या प्रसादाचा आनंद दिला नाही महाराज. तो काल्याच्या प्रसादाचा आनंद तुम्हा मला याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा म्हणजे ह्या डोळ्यानं तुम्हाला आज या गणेश नगर मध्ये बघायला मिळतोय. हा काला अनन्य साधारण आहे महाराज. जीव शिवाचं ऐक्य करणारा हा काल आहे. म्हणजे 7 दिवस सप्ताह केल्यानंतर तुमच्या आमच्या अंतकरणातलं कुठंतरी द्वेष, मद, मत्सर, अहंकार निघून जावा आणि तुम्ही आम्ही एका ठिकाणी गुण्या गोविंदानं नांदता यावं याकरता ह्या जीवाचं मूळ स्वरूप शिव जरी स्वरूप असलं तरी ह्या जीवाला ह्या मूळ स्वरूपाची जाणीव नाही आहे. म्हणून ह्या मूळ स्वरूपाची जाणीव होण्याकरता हा काल आहे महाराज. ह्या जीवाला मी देव आहे याची जाणीव करून देण्याकरता एवढा मोठा हा काल्याचा प्रसंग असतो महाराज. म्हणून जीव शिव ऐक्य करण्याचा हा काल आहे महाराज. म्हणून अनंत ब्रह्मांड उतरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. महाराज
तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असा असणारा भगवान परमात्मा आणि अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याचा काला मी आज इथं करतोय महाराज. 12 वाजता कीर्तन बंद करायचं होतं, 12:30 वाजले. पुढं जवळजवळ 10-12 हजार लोकांचा महाप्रसाद असतो आणि पहिल्यांदा 1000 लोकांचा महाप्रसाद झाला, 2000 लोकांचा झाला. पण इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगना गेली. पण हा सगळा सोहळा करत असताना त्या सोहळ्याला तुमच्या सर्वांची साथ मिळते म्हणून हा सोहळा एवढा मोठ्यानं साजरा होतोय. प्रत्येक ठिकाणी चर्चा असते की बाबा गणेश नगरचा सप्ताह कधी चालू होणार. असंच याकरता आम्ही हा सोहळा वाढवण्याची गरज आहे. प्रतिवर्षी हा सोहळा वाढत चाललेला आहे आणि त्या भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची आहे की आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा पुन्हा मोठ्या जोमानं साजरा करावा हीच भगवंता चरणी प्रार्थना करतोय आणि झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणी अर्पण करतोय आणि सेवेला पूर्ण प्राण देतोय. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. चला आवाज एवढा आवाज तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी